नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यावर सध्या गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक महिन्यांपासून मानधन मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पगाराविना विकास कसा साध्य होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. जलजीवनमधील कर्मचाऱ्यांचे 5 ते 6 महिने तर स्वच्छ भारत मिशन कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यापासूनचे मानधन प्रलंबित आहे. मागील 7 ते 8 महिन्यात केवळ एकदाच मानधन मिळाल्यामुळे घरभाडे, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे आतापर्यंत 38,805 गावे हागणदारी मुक्त झाली, तर 14,472 गावे हर घर जल म्हणून घोषित करण्यात आली. मात्र यशामागील कर्मचाऱ्यांनाच आर्थिक सुरक्षिततेला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्य पाणी आणि स्वच्छता शासकीय कर्मचारी कृती समितीच्या म्हणण्यानुसार प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे निधी वितरण प्रक्रियेमध्ये अडथळा येत आहे. प्रणालीतूनच निधी वितरित झाल्यानंतरही प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यासाठी विलंब होत असल्याची तक्रार आहे. याचा परिणाम क्षेत्रीय कामकाज डेटा अहवाल आणि जनजागृती उपक्रमावरही होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी 20 एप्रिल 2026 पासून राज्यव्यापी असहकार आंदोलन हे सुरू केले आहे. प्रलंबित मानधन तात्काळ अदा करावं, कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मानधन शीर्ष निर्माण करावं, सेवा सुरक्षा आणि स्थिर वेतन व्यवस्था लागू करावी आदी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. विशेषतः सध्या 10वी आणि 12वीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू असताना मानधन न मिळाल्यामुळे पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे देखील कठीण झाले आहे. आगामी काळामध्ये काही ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात पाणी आणि स्वच्छता शासकीय कर्मचारी कृती समितीच्या अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी राज्याच्या यशामागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पगारासाठी संघर्ष करावा लागणं ही दुर्दैवी बाब आहे. शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून प्रलंबित मानधन अदा करावं आणि कायम स्वरूपात तोडगा काढावा अशी मागणी देखील रमाकांत गायकवाड यांनी शासनाकडे केली आहे. कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या या वेतनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येणारा काळ हा परभणी शहराच्या विकासाचा काळ असेल, तसेच शहर विकासासाठी सर्वांना विश्वासात घेतले जाईल असे सांगतानाच जीएसटी पोटीचे 80 कोटी रुपये लवकरच महापालिकेला मिळतील असा विश्वास आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केला आहे. परभणी महापालिकेच्या विविध समित्यांच्या सभापतींनी आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदभार स्वीकारला. यावेळी डॉक्टर पाटील बोलत होते. समाज कल्याण सभापती राजेश रणखांबे, महिला आणि बाल कल्याण समिती सभापती अश्विनी जाधव, वैद्यकीय आरोग्य सभापती अबोली कांबळे, सभापती रुखसाना बेगम, सय्यद अब्दुल हमीद जहागीरदार, शुभांगी पाष्टे, शमशाद बेगम, सय्यद इलाही, प्रभाग समिती बचे सभापती खान मुसद्दीक खान, नुरुल्ला खान यांनी सभापती पदाचा पदभार गुरुवारी स्वीकारला. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबेरे, शिवसेना महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजूलाला, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सुशील देशमुख, विजय जामकर, बबलू घागरमाळे, नदीम इनामदार, माजी सभापती अतुल सरोदे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले, स्थापन झाल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, त्यानंतर आता सर्व प्रभागातील सभापतीची निवड झालेली आहे. अतिशय हर्षोल्लासामध्ये हा कार्यक्रम इथं पार पाडलेला आहे. निश्चितच परभणी शहराचा विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सर्वांनी मिळून एक चांगली ताकद या परभणीमध्ये निर्माण करावी आणि या माध्यमातून चांगली लोकांची सेवा व्हावी. आता संपूर्ण कोरम ज्याला म्हणलं जातं ते फुलफिल झालेला आहे आणि यानंतरचा काळ हा विकासाचा असेल. चांगल्या नवीन योजना या शहरात आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही.
महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी सभापती असतील, विरोधी पक्षनेता राहिले जातात. या सगळ्यांना विश्वासात घेऊन महानगरपालिकेचा कारभार अतिशय चांगल्या प्रमाणे चालवला जाईल. सर, जीएसटीचा टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GSTच्या संदर्भामध्ये मी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता आणि राज्याच्या नगरविकास मंत्री मिसाळ मॅडम यांनी उत्तर दिलं आहे की जे आपलं GSTचं काही मागचं पेंडिंग आहे, मला वाटतं 73 कोटीपेक्षा जास्त असेल, 80 कोटीपर्यंत आहे. ती फाईल आता कॅबिनेटला मूव्ह झालेली आहे. फायनान्स डिपार्टमेंटला ती फाईल जाऊन आलेली आहे आणि कोणत्याही कॅबिनेटमध्ये येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये ती फाईल पुटअप होईल आणि परभणीचे जे हक्काचे पैसे आहेत जवळपास 80 कोटी रुपये ते परभणीला निश्चित मिळतील. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील बहुचर्चित कुरेशी खून प्रकरणात जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आलिम कुरेशी याला न्यायालयाने जन्मठेप आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा दिली, तर अजमत सरवर कुरेशी यास 14 वर्षे सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. ही घटना 14 मे 2024 रोजी जिंतूर शहरात घडली होती. जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादी तय्यब कुरेशी याचा मुलगा शगनूर याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिंतूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात खटला चालविण्यात आला. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने साक्षीदार आणि पुराव्याच्या आधारे आरोपीविरोधात भक्कम बाजू मांडली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश NR नाईकवाडे यांनी या प्रकरणातील वरील प्रमाणे निकाल दिला. मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट आनंद गिराम यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात पोलीस अधीक्षक परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट परवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, आकाश रेड्डी, वंदना आदोळे, सय्यद रहीम यांनी काम पाहिलं. संपूर्ण महाराष्ट्रातून 1,500 ते 2,000 विद्यार्थी, 500 ते 1,000 शिक्षक आणि पालक या कला संस्कार शिबिरात सहभागी झाले आहेत. आपल्या महाराष्ट्राची कला, जुने खेळ, परंपरा आणि संस्कृतीची जोपासना निश्चितपणे होत आहे. नवीन पिढीमध्ये कला संस्काराचं बीज पेरलं जात आहे. बालकांसाठी आम्ही एक सकारात्मक प्रयत्न करत असल्याचे बालरंगभूमी परिषदेला सार्थ अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती महाराष्ट्राच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांनी दिली. कोल्हापूर जवळील कन्हेरी मठामध्ये बालरंगभूमी परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या कला संस्कार शिबिरात परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी धमाल उडवून देत उत्कृष्ट कलेचे सादरीकरण करून परभणीचा वेगळा ठसा उमटवला. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा महाराष्ट्राच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून यावर्षी सुद्धा कोल्हापूर येथील कन्हेरी मठामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बालकला संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 ते 4 मे दरम्यान आयोजित बालसंस्कारामध्ये शिबिरात नृत्य, नाट्य, अभिवाचन, चित्रकला, तारांगण, पाद्यभोजन, नाट्य सादरीकरण तसेच जुने खेळ हे विद्यार्थ्यांना खेळवण्यात आले. परभणी जिल्ह्यातील जवळपास 52 विद्यार्थी या शिबिरासाठी सहभागी झाले. या शिबिराकरिता बालरंगभूमी परिषद प्रमुख कार्यवाह त्र्यंबक वडसकर, राजू वाघ, नृत्य दिग्दर्शक संदीप राठोड, अनंता शिंदे, सुनीता गुळवे, जयश्री डोंबे, विष्णू कदम, अरुणा पोपळे, रुस्तुम नाईक, माणिक रासवे आदी प्रतिनिधी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.